या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलर वाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर। सोलापूर शहर उत्तर विधानसभेसाठी दुरंगी लढत पाहायला मिळत आहे। शहर उत्तर विधानसभेसाठी भाजप महायुतीकडून 4 टर्म आमदार असलेले व 5व्यांदा पुन्हा तिकीट मिळालेले विजयकुमार देशमुख एकीकडे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे महेश कोटे यांच्यात चांगलीच फाईट पाहायला मिळणार आहे। शहर उत्तरचा आमदार कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे। 20 नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली असून आता 23 नोव्हेंबर रोजी निकाल हाती येणार आहे। शहर उत्तरचा आमदार कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। विजय देशमुख आणि महेश कोटे यांच्यात दुरंगी लढत पाहायला मिळाली। विशेष म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेने 2024 रोजी म्हणजे काल पार पडलेल्या मतमोजणीमधून मतदानाची आकडेवारी वाढल्याचे पाहायला मिळाले। 2019च्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तरसाठी 52.58% इतके मतदान झाले होते, तर 2024च्या म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या मतदाना दिवशी शहर उत्तरमध्ये 57% इतके मतदान झाल्याची नोंद जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली आहे। त्यामुळे वाढलेल्या मतदानाची टक्केवारी कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीकडे पाहावयाचे झाल्यास त्यावेळी शहर उत्तरसाठी एकूण 15 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। 2,88,466 मतदारांपैकी 1,51,673 इतके मतदान झाले होते। त्याची सरासरी आकडेवारी 52.58% इतकी होती। त्यामध्ये विजयकुमार देशमुख हे 2019 साली मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते। विजयकुमार देशमुख यांना 96,520 इतकी मते 19च्या विधानसभा निवडणुकीत पडली होती। दुसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे यांना 23,461 इतकी मते मिळाली होती। तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मनोहर सपाटे 11,205 मते घेऊन तिसऱ्या स्थानावर होते, तर एमआयएम कडून आतिश बनसोडे हे देखील निवडणूक रिंगणात होते। 2019ला विजयकुमार देशमुख हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते। त्यांना पडलेल्या मतदानाची सरासरी टक्केवारी 63.64% इतकी होती। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तरसाठी एकूण 20 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत। एकूण 3,28,572 मतदारांपैकी 1,91,394 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। याची टक्केवारी पाहायची झाल्यास 57% इतकं मतदान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत झाले आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेने यंदा जवळपास 5% इतकं मतदान शहर उत्तरमध्ये वाढलेलं आहे। हे वाढलेले मतदान कोणाला कौल देणार, शहर उत्तरमध्ये कोण विजयाचे दावेदार होणार, गुलाल कोण उधळणार याकडे 23 नोव्हेंबर रोजी सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।